Chasing the hand or the heart? हृदयाच्या मागे लागत आहात की हाताच्या मागे लागत आहात? Grace versus favor. कृपा वर्सेस अनुग्रह. We speak and we claim for healings. आपण आरोग्य मागतो, We claim breakthroughs. आपण नवीन सुरुवात देवाला मागतो, We are looking for open doors. उघडलेली दारं आपण देवाला मागतो. And they all speak of God's hand. आणि हे सगळं देवाच्या हाताविषयी बोलतं, कारण हे सगळं देवाच्या हातातून येतं. And so when we talk about God's heart, तर देवाच्या हृदयाविषयी जेव्हा आपण बोलतो, we talk about God's grace. त्याला देवाच्या कृपेविषयी आपण बोलत असतो. And when we talk about God's hand, आणि देवाच्या हातांविषयी जेव्हा आपण बोलतो, we talk about God's favor. आपण देवाच्या अनुग्रहाविषयी बोलत असतो. One is grace, the other is favor. एक आहे कृपा, दुसरा आहे अनुग्रह. One speaks about the heart, the other speaks about the hand. एक हृदयाविषयी बोलत आहे, एक हाताविषयी बोलत आहे. Many seek God's hand. अनेक माणसं मात्र देवाचा हातच शोधतात. Very few seek God's फार heart. कमी माणसं देवाचं हृदय शोधतात की ज्यांना देवाचं हृदय हवंय. And so when we speak about grace, पण कृपेविषयी जेव्हा आपण बोलतो, we are speaking about God's heart. त्या देवाच्या हृदयाविषयी आपण We बोलतो. are speaking about drawing close to त्या God. देवाच्या जवळ येण्याविषयी आपण बोलतो. Amen. Amen. We are speaking about His love that saves us. आणि देवाच्या प्रेमाविषयी बोलतो की जे देवाचं प्रेम आपल्याला वाचवतं, तारतं. We speak about God's forgiveness, आणि- where He forgives us. देवाच्या क्षमेविषयी आपण बोलतो की जिथे त्याची क्षमा आपल्याला क्षमा करते. Amen. Amen. And so grace speaks about something that shapes us. तर कृपा अशा काही गोष्टीविषयी बोलते की जी गोष्ट आपल्याला आकार देते, It changes us. आपल्याला बदलते. And so favor is God's hand. अनुग्रह देवाचा हात आहे. It speaks about His help. तो त्याच्या मदतीविषयी बोलतो, त्या हातातनं मदत येते. It speaks about His blessings. तो त्याच्या आशीर्वादांविषयी बोलतो. It speaks about His miracles. अनुग्रह देवाच्या चमत्कारांविषयी बोलतो. First thing first, पहिली गोष्ट नेहमी पहिली, मी तर नेहमीच म्हणते, chase the heart of God. देवाच्या हृदयामागे लागा. By default, the hand will be yours. बाय डिफॉल्ट देवाचा हात तुमचाच बनेल. देवाचं हृदय पहिलं शोधा ना, Amen. म्हणजे देवाचा हात शेवटी तुमचा होणारच आहे. If you only chase the hand, तुम्ही जर नुसतं देवाच्या हातामागे आशीर्वादांसाठी लागलात, you may miss the heart तर कदाचित देवाचं हृदय तुमच्याकडनं कुठेतरी राहून जाईल. and then मग lose both. दोन्ही जाईल कदाचित तुझ्याकडनं. हृदय पण गेलं, हातही गेला. Amen. आमेन. So today, आज choose to seek the giver, तुम्ही जो दाता आहे ना, दाता ज्याच्याकडनं मिळतं, not just the gift. त्याला शोधायला पहा. तो जे देतोय फक्त ते शोधू नका, Because gift speaks about the hand of God. कारण देणग्या किंवा ते देणं देवाच्या हाताविषयीच बोलतं. परत The giver speaks about the grace पण of God. देणारा दाता देवाच्या कृपेविषयी बोलतो. And so choose grace first. तर कृपा पहिली निवडा. तो काय देतो ते पहिलं नव्हे, मला तोच हवा आहे पहिला. Amen. आमेन. And favor will follow naturally. आणि अनुग्रह मग नैसर्गिक रीतीनं मागे येतोच. And so what's the difference? मग फरक काय आहे? Grace is the gift, कृपा देणगी आहे, God's mercy, देवाची दया, God's forgiveness, देवाची क्षमा and new life आणि नवीन जीवन freely given to us मोफतपणे आपल्याला त्यातनं दिलेलं आहे. just because we believe in the Lord Jesus आणि Christ. केवळ प्रभू येशू ख्रिस्तांवर आपला विश्वास आहे म्हणून हे सगळं आपल्याला मोफतपणे मिळालेलं आहे. इज कृपा. Amen. आमेन. Favor is grace in action. अनुग्रह म्हणजे कार्यरत कृपा, कार्य करत असलेली कृपा इज अनुग्रह. When God actively steps on our behalf जेव्हा देव कार्यशील रीतीनं आपल्या वतीनं येऊन कार्य करतो, and opens doors for us, आपल्यासाठी दार उघडतो, the doors that we couldn't open it on our own self, अशी दारं की जी आपण स्वतः कधी उघडू शकलोच नसतो. and He guides you on paths that lead only through blessings. आणि अशा मार्गांवरती तुम्हाला चालवतो जे मार्ग फक्त तुम्हाला शेवटी आशीर्वादांकडेच नेतात. Amen. आमेन. And why these things matter to us today? आणि आज या गोष्टी आपल्यासाठी का बरं महत्त्वाच्या आहेत? Because we need to understand का आपल्याला कळायला पण हवं. the flow of favor. अनुग्रहाचा हा जो फ्लो आहे, It's like a tap. एखादा नळ कसा असतो, When you put it on, नळ तुम्ही सुरू केला, that is grace. ती कृपा आहे. And what flows out आणि नळ सुरू करून त्यातनं जे वाहतं is favor. तो अनुग्रह आहे.
But without grace, पण कृपेशिवाय your favor is empty. तुझा अनुग्रह जरी तुला मिळाला तरी रिकामा आहे It बेटा. will come and go. तो येईल आणि जाईल. It will not stay. तो अनुग्रह येईल आणि जाईल पण राहणार नाही. I want to change. That is grace. मला बदलायचंय, मी बदलीन, कृपा. I want to see your face. That is grace. मला तुझं मुख बघायचंय, मी प्रार्थना करणार आहे, कृपा. Help me मला मदत कर, that I कृपा. may walk right. की मी सरळ चालावं. That is grace. खोड्या काढू नयेत, वाकडत चालू नये, सरळ चालावं. मला मदत कर, कृपा. Help me to be righteous, Lord. मला नीतिमान राहायला मदत कर, Help कृपा. me to walk in your purpose, मला Lord. तुझ्या संकल्पांमध्ये चालायला मदत कर, कृपा. That is grace. याला कृपा म्हणतात. And when you seek after God's grace, आणि या असल्या देवाच्या कृपे मागे जेव्हा तुम्ही लागाल, favor will be yours by default. अनुग्रह बाय डिफॉल्ट तुमचा होईल. God will be very happy to bless you. देव तुमच्यावर प्रसन्न होईल आणि देवाला आनंद वाटेल तुम्हाला आशीर्वाद द्यायला. And so chasing God's hand तर देवाच्या हातामागे लागणे alone will not give you anything much. फक्त देवाच्या हातामागे लागून तुला फारसं काही मिळणार नाही. It will lead you to a very shallow, short-lived breakthrough. तर त्यातून फार उथळ आणि कमी वेळ टिकणारी सुरुवात तुला मिळेल. उथळ आणि कमी वेळ टिकणारी सुरुवात मिळेल. Because कारण God out of His mercy is giving it to you. देव त्याच्या दयेनं तुला देतो. As He gives it to everybody. जसं सगळ्यांनाच देतो तसं देव त्याच्या दयेने तुला देतो. But it will not be a long-lasting one. पण मग ते टिकणारं नसणार आहे. Amen. Amen. And so seeking God's heart तर देवाचं हृदय शोधणं through grace, कृपेनं, prayer, प्रार्थनेनं and humble obedience, आणि नम्र आज्ञा पालनानं it creates a life that is built to last. एक असं आयुष्य त्यातनं घडतं ना की जे कायम टिकणार आहे. Amen. आमेन. I walk humbly. मी नम्रपणे चालतो. I walk with obedience. मी आज्ञा पालन करून चालतो. खोड्या I काढायचे trust नाही. God. मी देवावर विश्वास ठेवतो. And that's why म्हणून His favor will surround me like a shield. त्याचा अनुग्रह ढालीप्रमाणे मला घेरतो. Amen. आमेन. See, true favor is never earned. खरा अनुग्रह बाजारात विक्रीला नाहीये आणि तो कमवला जाऊ शकत पण नाही. It's given to those who have embraced grace. ज्यांनी कृपेला मिठी मारली त्यांना खरा अनुग्रह मिळतो. Praise God. हालेलुया. Favor that surrounds us like a shield जो अनुग्रह आपल्याला ढालीप्रमाणे घेरतो is lasting. तो टिकणारा असतो बेटा. And it is supernatural. आणि तो अलौकिक आहे. It is powerful. तो सामर्थ्यवान आहे. Grace that brings in favor is powerful. आणि जी कृपा अनुग्रहाला घेऊन येते ती कृपा सामर्थ्यवान असते. Amen. आमेन. And so grace is very closely linked with God's heart. तर कृपेचा संबंध देवाच्या हृदयाशी फार जवळचा So आहे. let us chase God's heart today. तर आज देवाच्या हृदयामागे लागा. आज Whether आता we get it or not, we are after God. आपल्याला जे हवंय ते मिळो न मिळो देवाच्या हृदयामागे मला लागायचंय बस. And then favor will follow. मग अनुग्रह येईलच. Amen. Heart, the heart of the matter is matter of the heart. Look at David. दावीद बघा. His eye was not fixed on the throne. त्याचे डोळे सिंहासनावर लागलेलेच नव्हते. Saul's eye was fixed on the throne. शौलाचे डोळे सिंहासनावर होते. He was not allowing David to come anywhere हो close ना. to the throne. तो शौल दावीदाला त्या सिंहासनाच्या आसपास कुठेही येऊ नाही द्यायचा की हे मेरी जगह आहे तू नाही आना, मेरी जगह आहे तू नाही आना. See, but David's eye was not on the throne. दावीदाचे डोळे सिंहासनावर नव्हते. He chased the Lord. तो प्रभूच्या मागे लागला होता की मला प्रभू पाहिजे. Amen. आमेन. And the throne came chasing him. आणि मग सिंहासन त्याला शोधत शोधत आलं. सगळे बाद मला हा पाहिजे. That's why David could say, म्हणून दावीद म्हणू शकला surely goodness and mercy shall follow me all the days of my life. नक्कीच दया आणि चांगुलपण आयुष्यभर माझ्या मागे चालेल. Surely, नक्की 100%. 100% दया आणि चांगुलपण माझ्या मागे चालेल. Grace makes you to bless when others curse you. आणि जेव्हा बाकीचे तुम्हाला शाप देतात तेव्हा कृपा तुम्हाला आशीर्वाद द्यायला लावते. Grace makes you to trust when all seems lost. आणि सगळं हरवल्यासारखं वाटत असतं तेव्हाही कृपा तुला विश्वास ठेवायला लावते. Your private praises, तुमची जी खाजगी your private worship, प्रायव्हेट घरातली स्तुती आराधना जी असते ना it prepares you for your public favor. त्यातनं तुम्ही पब्लिकच्या अनुग्रहासाठी तयार होता. Jesus said he will see you in praying in secret and he will reward you openly. येशू म्हणाले ना खाजगी रीतीनं तू प्रार्थना करत असताना तो तुला बघेल आणि उघडपणे सगळ्यांसमोर आशीर्वाद देईल. So don't trust your money. तर तुझ्या पैशावर विश्वास नको देऊ. Don't trust your money bank balance. तुझ्या बँकेच्या बॅलन्सवर विश्वास नको देऊ. Don't trust that crown. आणि त्या मुकुटावर विश्वास नको देऊ. Don't trust that throne. त्या सिंहासनावर विश्वास नको देऊ. Walk with the good shepherd उत्तम मेंढपाळासोबत चाल. and all these things will be lined up for या you. सगळ्या गोष्टींची लाईन लागेल. लाईन. Praise God. आमेन. How do I know I have God's favor? मला कसं कळायचं देवाचा अनुग्रह माझ्यावर झालाय? You feel peace even in शांती. pressure. दबावात पण शांती मिळते,
प्रेशर में भी शांति मिलती है. And so when you understand it आणि जेव्हा तुम्हाला हे समजेल and walk in it, आणि त्यात जेव्हा तुम्ही चालाल, life moves differently. जीवन वेगळ्याच दिशेला जाईल. Amen. वेगळ्याच दिशेला जाईल. Doors open, miracles happen, दार उघडतील, चमत्कार घडतील, purposes begin to bloom for you. संकल्प तुझ्यासाठी उमलायला लागतील. So from tonight, तर आज रात्रीपासून run after God's heart, देवाच्या हृदयामागे धावायला and लागा. God will open right doors. म्हणजे देव तुमच्यासाठी बरोबर दारं उघडेल. Favor is a gift wrapped in obedience. अनुग्रह आज्ञापालनात बांधून आलेलं गिफ्ट आहे. Amen. आमेन. Which is carried by grace. जे कृपेनं आणलंय. Amen. Or John said, योहान बोलला, law came through Moses, नियमशास्त्र मोशेद्वारे आलं, but grace and truth came from जीसस क्राइस्ट. Christ. कृपा आणि सत्य येशू ख्रिस्ताद्वारे आलं. So Jesus has got that grace. तर येशूंकडे ती कृपा आहे. So you have to please him. मग येशूंना तुम्ही प्रसन्न करायचं. Do whatever you want, but see that you please Jesus. येशूंना प्रसन्न करायला जे करावं लागेल ते सर्व करा. See, make Jesus your focus, येशूंना तुमचा फोकस बनवा. because grace flows from him. कारण कृपा येशूंकडून वाहते. More grace and added grace, Bible says. जास्त कृपा, भरीची कृपा बायबल म्हणते. Amen. आमेन. So grace before favor is important. तर अनुग्रहाच्या अगोदर कृपा मिळणं महत्वाचं आहे. Praise God. आमेन. Favor will become temporary without grace, कृपेशिवायचा अनुग्रह तात्पुरता टिकतो, तो कायम टिकत नाही. because grace will hold you even after the clapping stop. कारण कृपा ना लोकांनी तुझ्यासाठी टाळ्या वाजवायचं बंद केल्यानंतर सुद्धा कृपा तुला धरून ठेवेल. Favor may get you on the top, अनुग्रह तुला वर आणेल, but पण grace will keep you on the top. कृपा तुला वर ठेवेल. So many of you are living in the grace period. तसं आत्ताला तुमच्यातले अनेक जण कृपेच्या काळात जगतायत. जिथं Continue. जगत राहा, जिथे तुमच्यावर काम चाललंय. Continue praying, continue reading the word, प्रार्थना करत राहा, बायबल वाचत continue राहा, doing right, बरोबर जे काम आहे ते continue करायचं, attending the church, चर्चला येत राहायचं continue forgiving, आणि क्षमा करत राहायचं. कडूपणा ठेवायचा continue नाही. singing, गाणी गात राहायचं, continue worshiping God. आराधना करत राहायचं. गुरुवारी प्रार्थना आहे, सगळ्यांनी यायचं, पुढे बसायचं, गुडघे टेकून प्रार्थना करायची. Praise God. आमेन. वो सब करा ना, फिर होता है. We don't want shortcuts. आपल्याला शॉर्टकट नकोय. Let God give it in his own timing. देवाने देवाच्या वेळेत आपल्याला द्यावं. आमेन. Many people say, God bless me. Nobody says God change me. अनेक लोक म्हणतात, सगळेच म्हणतात, देवबाप्पा मला आशीर्वाद दे. कधी कोणी म्हटलंय देवबाप्पा मला बदल? See, grace is always a journey. कृपा नेहमी एक प्रवास असते. Favor is in a moment. अनुग्रह क्षणभर असतो. Amen. कृपा एक प्रवास आहे, अनुग्रह क्षणभर आहे. Gift without grace will become a burden. कृपेशिवायच्या देणग्या ओझं बनतात बेटा. And favor without surrender becomes pride. आणि जर आपण देवाला पूर्ण सरेंडर केलेलं नसेल तर त्याच्याशिवायचा अनुग्रह घमेंडीत बदलतो. So seek the giver, not the gift. तर दाता शोधा, देणगी नाही. How many are understanding what I'm देव शोधा, देव काय देतो ते नाही. saying? Amen. Amen. Praise God. हालेलुया.